काही जण टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय। जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही। आज देशापुढे काय प्रश्न आहे, आज राज्यापुढे काय प्रश्न आहे, वाचाळवीरांची संख्या कशी वाढलेली आहे। काही जण विकासाचं बोलायच्या ऐवजी नको तेच चर्चा करतायत। सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे, तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दुमत कुणाचंच नाही। परंतु आज 62% आरक्षण, 52% SC ST OBC आणि NT आणि 10% इकॉनॉमी विकर सेक्शन EWS यांना 62% आरक्षण मिळाले। ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या, कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही। परंतु काही जण टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करतायत। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान 75 वर्ष देशाला झाली। आज देखील त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय। जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही। कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या। वेगवेगळे लोक वेगवेगळे आरक्षण मागतायत। धनगर समाज आरक्षण मागतोय, परंतु आदिवासी समाजाची पण मागणी आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये। शेड्यूल कास्ट समाजामध्ये अनेक सहकारी माझे त्याच्यामध्ये मोडतात आणि या सगळ्या वंचित, दुर्बल, जे मागासलेले राहिलेले आहेत त्या समाजाला पण इतरांच्या बरोबरीने आपल्याला आणायचं आहे।